पुरा वेडी झाली तुझ्या नादात नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडला असेल तर स्टेटसला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर लागणारा जे काय यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर अलाइट मोशन APK प्रो APK बिना वॉटरमार्कचा हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करून घेऊ शकता। तिथे आपण प्रोव्हाइड करत असतो बिना वॉटरमार्कचं। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं तर फॉलो करा। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती विचारू शकता, मी तिथं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल मित्रांनो, जसं की आपण 2-3 ग्रुप्स वगैरे लेअर वगैरे ॲड करून दिले मित्र। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्टपर्यंत जायचं। अशा प्रकारे लास्टपर्यंत आल्यानंतर मग आपला फर्स्टला याचा मित्रांनो आल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं, जसं की मी करून घेत आहे। या बीटला सोडायचं, सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे तुम्ही जितकी काही बीट आहे ते सर्व बीटाप्रमाणे तुम्हाला फोटो वगैरे ॲड करून घ्या। जसं मी ॲड करत आहे, कट करत आहे, त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घेऊया। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर अशा प्रकारे एक ग्रुप दिसेल। या ग्रुपच्या वरचे जे काही फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे 3 ग्रुप दिसतील। फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं, जे काय तुमचे फोटो असेल या फोटोला डिलीट करायचं। मग आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आणखीन 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जसं मी सेट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। तर मित्रांनो, तिन्ही ग्रुपमध्ये त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर मग आपला आणखीन याचा जे काय आपलं फोटो आहे वरची फोटो, त्या फोटोच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचा, खालच्या बाजूला ओढून घ्यायचा, सॉन्गच्या वरती राहायचं ते फोटो। ह्या फोटो ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। आपला अशा प्रकारे काही 8 फोटोज वगैरे काहीतरी दिसतील मित्रांनो। या फोटोवरती क्लिक करायचं, या कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। आणखीन फोटोवरती क्लिक करायचा, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून, जसं मी ॲड केलेलं आहे तसं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर हे जे काही लेअर दिसत आहे लेअरच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचा, फोटोच्या वरती ठेवायचा मित्रांनो। ठेवल्यानंतर मग आपलं फर्स्टला याचा जे काय ब्लॅक लेअरच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं, मग समजात वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर मग आपला आणखीन अशा प्रकारे 1.14च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशी एक PNG असेल, त्या PNGला ॲड करून घ्यायचं, लास्टवरून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला याचं इथे ग्रुप आहे, या ग्रुपच्या 2 पार्टमध्ये कट करायचं। मग राईट साईडचं पार्ट कट करून टाकून द्यायचं। कट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही मस्त ॲड झाले दिसून जाईल। मग मित्रांनो, आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचा। मग आपलं शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे काही स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या जे काय ग्रुपच्या खालच्या फोटोवरती इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपलं आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या इथे एक लहान फोटोच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचा,
बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही लहान फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या छोट्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा। या दोन्ही फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणखीन आपल्या बॅग जायचा, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे रेक्टांगल लेयर वगैरे दिसून आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन बॅग जायचं, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लेयरच्या खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपला बॅग जायचा, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅग जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅग जायचा, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपल्या बॅग जायचं, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या आणखीन बॅग जायचं, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढच्या थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅग जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखीन आपल्या बॅग जायचं, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे काय लास्टचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅग जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी झाल्यानंतर मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।